तर नमस्कार मित्रांनो, आज मी आहे पोर्तो दे मोगान स्पेनमध्ये. स्पेनची बीच सिटी आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे स्पेनमध्ये लोक कसे राहतात, लाईफ कसं एन्जॉय करतात, ह्यांचं कल्चर कसं आहे, हे लोक काय खातात, बीचवर कसे राहतात. तर पोर्तो दे मोगान हे एक आयलँड आहे आणि हे मॅनमेडच बोलू शकतात, कारण इकडे जे पण बीचेस आहेत ते सगळे ब्लॅक सँड बीचेस आहेत. कारण वोल्कॅनो जेव्हा इकडे आलेला 2000 वर्षापूर्वी, त्याच्यानंतरचे जे बीचेस आहेत ते सगळे ब्लॅक सँड बीचेस आहेत. म्हणजे वोल्कॅनो इरप्शन झाल्यामुळे ते बीचेस सगळे ब्लॅक सँडच राहिलेले आहेत. आणि जर ब्लॅक सँडच्या अलावा जर तुम्ही कोणते पण इकडे बीचेस बघतात, म्हणजे वाळूचे किंवा ते सगळे मॅनमेड आहेत. वाळू ती आणली आहे आणि तिकडे टाकलेली आहे. तर हे आयलँड आहे लास पल्मास ग्रँड कनेरियामध्ये. हे साऊथ साईडला येते आणि हे एका फुटबॉल प्लेअर होता तिकडचा, त्याचे मोस्टली ओन प्रॉपर्टी आता हे. आणि आता समोर तुम्ही जे बघतात ते सगळं होमस्टे आहेत. म्हणजे वेकेशनसाठी लोक जे येतात बाहेरतून त्यांना त्यांचं राहायचा बंदोबस्त. आणि खूप महाग आहे इकडे राहायचं. 50,000 रुपये आपल्या इकडे कन्वर्ट केले. तर आज संडे आहे म्हणून सगळं बंद आहे. पण नॉर्मली हे प्रायव्हेट ओन्ड बोट्स आहेत आणि हे लोक इकडे घेऊन फिरतात त्या बोटी. तर आज संडे आहे म्हणून सगळं बंद आहे. पण आपण पुढे जाऊन मी तुम्हाला हे बघा से ब्रिज आहेत छोटे छोटे आणि तिकडे त्यांचे सुव्हिनियर्स पण आहेत. आपण नंतर सुव्हिनियर्स बघूया. आता पाणी तुम्ही सांगणार एवढा क्लिअर कसं आहे, कारण ऑफकोर्स हा मूविंग वॉटर आहे. साईडला त्यांचं बीच आहे, त्याच्यातलं पाणी येत जात राहते. कारण एका जागेत राहिलेलं पाणी एवढा क्लिअर नसतो कधी पण. संडे आफ्टरनून आहे आणि लोक बहुतेक जेवायला गेलेत. कारण नॉर्मली तुम्ही अशा बोटीवर लोकांना बघतील आणि मला पुढे थोडे दिसले पण लोक काही बोटीवरती. आणि हे सगळे प्रायव्हेटली ओन विलाज आहेत. म्हणजे लोकांनी इकडे ज्यांची जमीन होती त्यांनी इकडे घरं बांधून भाड्यावर दिल्यात. पण त्यांचा कलर बघा, सगळ्यांचं व्हाईटच आहे. मध्ये मध्ये येल्लो ब्लू चेंज रेड चेंज होत राहते, पण जास्ती करून व्हाईटच आहे. आणि हे आयलँड वरून कसं दिसते ते पण मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. हे बघा, लोक आहेत काही जण बोटीवरती आणि काही जण जेटस्की घेऊन फिरत आहेत. आता हे इकडे त्यांचे सुव्हिनियर्स आहेत. सुव्हिनियर्स म्हणजे जिकडे तुम्ही फिरायला येतात त्यांचे सगळ्यांचे फोटो, फ्रीज, मॅग्नेट असं सगळं विकण्यासाठी इकडे असते. भरभरून टुरिस्ट इकडे येत आहेत हे बघण्यासाठी. नॉर्मली जस्ट घरं आहेत सेम कलरची आणि त्याच्या बाहेर त्या लोकांनी फ्लावर्स आणि असं सगळं लावलेलं आहे. आणि ते बघण्यासाठी बघा केवढे टुरिस्ट येत आहेत. थोडं ग्रीससारखं वाटतं आहे हे आयलँड. पण लास पल्मास ग्रँड कनेरिया याच्या साऊथ साईडला येते. खरं सांगायचं तर हे लोक पण एवढे काही श्रीमंत नाही आहेत. यांची इकॉनॉमी फुल टुरिझमवरतीच चालते. बाकी यांच्याकडे काही नाही आहे, शेती पण नाही आहे. हे मला बोलली ती बाई की हे लोक केळी लावतात, केळीसाठी पाणी लागते, ते पाणी यांच्याकडे नाही आहे. ते कुठून आणतात मला माहिती नाही. पण एवढं काय आहे नाही, फक्त टुरिझम आहे. आणि टुरिस्ट जर यायला बंद झाले आता, जर कोविडमध्ये यांची इकॉनॉमी फुल डाऊन होती कारण टुरिस्ट नव्हते. ह्या आयलँडवरचे लोक स्वतःला युरोपियन म्हणतात, पण हे आयलँड आफ्रिकन पेनिन्सुलाच्या एकदम बाजूला आहे. आफ्रिकन कॉन्टिनेंटच्या एकदम बाजूला आहे. आफ्रिकन पेनिन्सुलावर येते ही आयलँड. आणि जर तुम्ही आफ्रिकाचा मॅप बघितला त्याच्या बाजूला छोटी छोटी आयलँड आहेत, तीच ही आहेत. ग्रँड कनारिया, टेनरिफ, मदिरा. हे एवढंच आहे की ह्यांच्या राजाने यांची आर्मी पहिली पाठवली इकडे आणि नंतर त्या लोकांनी कब्जा केला 1500 साली काहीतरी. त्याच्यानंतर ते म्हणाले की आता हे आमचंच आहे. तेव्हापासून ते त्यांचंच आहे आतापर्यंत. पण सरकारने इकडे खर्च केलेला दिसते, तुम्ही बघू शकतात.
साफसफाई आणि वरून हे आयलंड असं दिसते. आता असं तुम्ही कुठे बघितले का सांगा, डेझर्ट आहे त्याच्या मागे समुद्र आहे, म्हणजे हे व्होल्कॅनो इरप्शन झालेलं आणि अर्थक्वेक आलेला त्याचा रिझल्ट आहे. आता वेळ आली आहे आजचा व्हिडिओ इकडेच थांबवायची. मी तुम्हाला भेटतो एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. टेक केअर.